हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत सॉल्व एक्झाम्पल्स. मी ह्याच्याही अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेला आपण एरिया ऑफ अ सेगमेंट पाहिला होता त्यावेळेला की तुम्ही दोन्ही यांचे वेगवेगळे आन्सर्स काढून आणि मग तुम्ही मायनस करूनसुद्धा तुम्ही त्या सेगमेंटचा एरिया काढू शकता किंवा डायरेक्टली त्याचा जो फॉर्म्युला आहे तो भरून तुम्ही काढू शकता. इथे पण त्यांनी तसंच दाखवलेलं आहे बघा, मेथड 1 आणि मेथड 2. आपण एक एक मेथड क्लिअर करत जाऊया. मेथड 1 मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे. मेथड 1मध्ये आपल्याला बघूया आपण आधी क्वेश्चन काय आहे. अँगल AOB 30 डिग्री, OA 12 सेंटीमीटर, फाइंड द एरिया ऑफ द सेगमेंट. तर आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. 30 डिग्री आहे तो, म्हणजे आता आपण त्या पूर्ण सेक्टरचा एरिया काढू शकतो. आपण तो सेक्टरचा एरिया काढूया. मग आपण या त्रिकोणाचा, या ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. आपल्याला माहिती आहे तसं आपण काय फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याप्रमाणे आपण त्याचा काढूया. ओके, काढून घेऊया. R इज इक्वल टू किती आहे, 12 आहे, कारण OA हा तसा काय आहे, रेडियस आहे, किंवा OB हा तसा रेडियस आहे. टीता किती आहे, 30 डिग्री आहे, आणि पायाची व्हॅल्यू घ्यायला सांगितलेली आहे 3.14. एरिया ऑफ सेक्टर AXB इक्वल टू टीता अपॉन 360 इंटू पाया R स्क्वेअर, 30 अपॉन 360 इंटू 3.14 इंटू 12 स्क्वेअर. 12 स्क्वेअर म्हणजे आता मी 12 इंटू 12 लिहून घेते इथे. 12 1 जा 12, 12 3 जा 36, 0 ॲज इट इज म्हणजे 30, 30 30 1 जा गेलेले आहेत. आता 3.14 इंटू 12 राहिलेला आहे, लिहून घेतलेलं आहे. 3.14 इंटू 12 आन्सर आला आहे 37.68 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण ट्रायंगलचा जो आहे तो एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल OAB इक्वल टू हाफ इंटू R स्क्वेअर. कारण आपण काय म्हणालो होतो तेव्हा, आपण काय घेतो त्याची आयसोसेल्स ट्रायंगल्स आहे म्हणजे आरचा स्क्वेअर घेतो, कारण दोन्ही साईड्स आपल्या सारख्याच आहेत, इंटू साईन टीता. आपण त्याच्यावरती कशावरती डिपेंड राहतं त्याचा आन्सर, त्याची जी हाईट आहे ती आपली डिपेंड राहते त्याच्या अँगलवरती, म्हणून आपण साईन टीता घेतो तिकडे. ओके, हाफ इंटू 12 स्क्वेअर इंटू साईन 30. आता इथे आपल्याला साईन 30ची जी व्हॅल्यू आहे ती टाकायची आहे. 1/2 इंटू 144 इंटू 1/2. साईन 30ची आपली व्हॅल्यू काय आहे, 1/2. डिवाईड केल्यानंतर आन्सर कसं येतं ते बघूया. 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 राहिला, 12 झाला, 2 6 जा 12, 36 सेंटीमीटर स्क्वेअर. आता लिहून घेतलं आपण एरिया ऑफ सेगमेंट AXB इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर AXB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB. 37.68 मायनस 36 आन्सर आहे 1.68 सेंटीमीटर स्क्वेअर. आलं उत्तर आपल्याला. आता मेथड सेकंडनी बघूया. आपली जी एरिया ऑफ सेगमेंटची जी फॉर्म्युला आहे तो टाकून R स्क्वेअर इन द ब्रॅकेट पाया टीता अपॉन 360 मायनस साईन टीता अपॉन 2. R आपला आहे 12, 12चा स्क्वेअर इंटू पाया 3.14 इंटू टीता इज इक्वल टू 30 अपॉन 360 मायनस साईन 30 अपॉन 2. ओके, साईन 30चा आपला जो हे आहे तो 1/2, म्हणून आपण 1/2 इंटू 2 डायरेक्ट खाली लिहून घेतलं बघा, 2 इंटू 2. ठीक आहे. ओके, आता 3.14 आणि इंटू 30, 30 1 जा 30, 30 1 जा 30, 30 1 जा 36 राहिले, 30 2 जा 60 म्हणजे आन्सर आलं 12. 3.14 अपॉन 12, 12चा स्क्वेअर लिहून घेतला 144. आता काय झालेलं आहे, इथे 12 आणि इथे 2 इंटू 2 4,
4 झालेला आहे. हा 4 त्यांनी बाहेर घेतला आणि इथे 4 3 12 करून घेतलेला आहे. मी तुम्हाला इथे आपण पद्धतीने कशा प्रकारे सोडवूया ते एकदा बघून घेऊया, म्हणजे मग तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मी तुम्हाला इथूनच उत्तर दाखवायला सुरुवात करते. ठीक आहे. फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे आपण. 3.14 अपॉन 12 मायनस 1/4 आणि इथे 144 दिसत नाही आहे का तुम्हाला? ओके, ठीक आहे. आता आपण पुढचं करून घेऊया. इथे आपण 144 ॲज इट इज ठेवूया. 12 आहे इथे. 4ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल? बरोबर आहे, 4 3 12 होईल. मग आपण 3.14 मायनस 1 3 3 आन्सर आलेलं आहे. बरोबर आहे. 3/12 कारण आपण 4ला पण मल्टिप्लाय बाय 3 करणार आहोत म्हणजे 12, म्हणून मग ते एकदाच आपण लिहून घेतलं. डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. 144 3.14मधून 3 मायनस झाले 0.14/12 आन्सर राहिलेलं आहे. आता आपण ह्याला डायरेक्टली ओपन करून घेऊया. आन्सर तुमचं सेमच येणार आहे, लक्षात ठेवा. आपल्या लक्षात यावं म्हणून आपण खाली अपॉन 1 करून घेतलेलं आहे. 0.14/12. 12 1 12. बरोबर. 144 त्याचा स्क्वेअर होता, म्हणून 12ने हे केल्यानंतर डिवाईड केल्यानंतर आन्सर 12 आलेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे 12 × 0.14. ठीक आहे. आता आन्सर आपल्याला लिहून घ्यायचं आहे. 12 4 48. 4 कॅरी फॉरवर्ड झाले. 12 1 12 प्लस 4 16. 1 राहिले. 12 0 0 प्लस 1 1.68. किती नंतर येणार आहे? 2 नंतर येणार आहे, म्हणजे आन्सर आलं आहे 1.68 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, तेच आन्सर आलेलं आहे. हे असं तुम्ही केलं तर कदाचित तुमचं कन्फ्युजन होईल, आणि म्हणून मी तुम्हाला या प्रकारे दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्या प्रकारे लिहून घ्या, म्हणजे हे तुम्हाला कळायलासुद्धा सोपं जाईल आणि तुमच्या लक्षातसुद्धा राहील.